हेलो। नमस्कार, प्रतीक बात कर रहा हूँ सम्मान कैपिटल से, फ्लो सुपरवाइजर टीम से। हाँ जी बोलिए। कृष्णा विनोद मौर्य जी से बात हो रही है, राइट? हाँ हाँ। जी मिस्टर मौर्य, आपका कॉल बैक अरेंज हुआ था रिगार्डिंग टू दी ओवरड्यू काय चार्जेस। समजत नाही सही तुम्ही समय काय बोलताय, मला मराठीत बोला ना. मी प्रतीक बोलतोय. तुमचा कॉल बॅक अरेंज झालेला हम्म. रिगार्डिंग ओवरड्यू. हम्म. मी माहिती करू शकतो की काय माहिती देऊ शकतो तुम्हाला याच्याबद्दल? ते अजूनपर्यंत क्वेरी रिझॉल्व्ह नाही झाली. मी ते मेल टाकलेलं त्याचं ड्यूज. कधी मेल टाकलेला तुम्ही मिस्टर मौर्य? मी माझी कंप्लेंट रेज केली आहे ना 1 तारखेला. कधी केलेली? 1 तारखेला केलेली. 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर. 1 मिनिट. मी इथं बघू शकतो की 25 तारखेची एक रिक्वेस्ट शो करते तुमची. ती आरबीआय तर्फे आहे. नाही ते सर, हा ठीक आहे, सांगा त्याचं काय आहे. त्याच्यावर एक केस ऍक्टिव्ह शो करते आहे की त्याच्यावरती वर्क चालू आहे. आणि मी 1 तारखेला जो मेल टाकलाय तुम्हाला, ड्यूस म्हणजे माझे ईएमआयचे पैसे ड्यूस मध्ये तुम्ही टाकले. माझ्याकडे कॅश रिसिप्ट आहे, त्यावरती ईएमआय अमाऊंट लिहिली आणि तुम्ही ड्यूस मध्ये टाकता. तुमच्या काय सर्क्युलर नाही तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ना कुठली नोटिफिकेशन आहे. तुम्ही सरळ सरळ असं फ्रॉड करताय, त्याबद्दल तुम्ही अजून रिप्लाय नाही दिला. ऍक्च्युली मिस्टर मौर्य, तुम्ही तुमच्याकडनं पण तुमचे ओव्हरड्यू चार्जेस हे पे नाही होत होते सर. एक खूप टाइम झाला की तुमचे खूप महिने नाही वर्षापासून तुमचे ओव्हरड्यूज पेंडिंग आहेत सर. हा मग तुमच्याकडनं पण तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर तुमचे क्लिअर करायला. हा बरोबर. मग तेच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही अशी फ्रॉड ऍक्टिव्हिटी करणार का? पण तुम्हाला पण मल्टिपल टाइम इंटिमेशन देऊन पण तुमच्याकडनं क्लिअर नाही होत आहे सर अमाऊंट. बरोबर आहे ना, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते कव्हर करणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. पण तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी प्रमाणेच तुमच्याकडनं क्लिअर नाही झाले सर ते अमाऊंट मग खूप वर्षापासून. कारण की मी इथं बघतोय तुमच्याकडनं हे जे होते 2023 पासून तुमचे बाउन्सिंग चार्जेस आहेत सर. हा मग ते असू द्या ना, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते मी तुम्हाला बोलतोय ना, त्याला 1 वर्ष होऊ द्या, 2 वर्ष होऊ द्या, 3 वर्ष होऊ द्या. मी तुम्हाला काय बोलतोय, सरळ सरळ प्रश्न विचारला. ईएमआयचे पैसे तुम्ही कुठल्या अथॉरिटीवरती ड्यूज मध्ये ऍडजस्ट केले, त्याचा सर्क्युलर दाखवा, नोटिफिकेशन दाखवा, नाही तर तुम्ही फ्रॉड केला. तुम्हाला इंटिमेट केलं जातं असं की तुमचं क्लिअर करायला, तर त्यामुळेच तुमच्या मल्टिपल बाउन्सिंगमुळेच तुमची रेट ऑफ इंटरेस्ट पण वाढली गेली आहे. नाही तुम्ही आता रेट ऑफ इंटरेस्टचा मध्येच मुद्दा कुठून आणला? आपला मुद्दा काय चाललाय त्याबद्दल बोला ना. नाही, मी मुद्द्यावरतीच बोलतोय सर. मी बोललोय की बाउन्सिंग चार्जेस मुळेच तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढला. मी मुद्दा काही चेंज नाही केला. नाही, मी रेट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा इथे आहेच नाही. तो मुद्दा मी नंतर काढणार आहे. मी तुम्हाला काय बोलतोय, ईएमआयचे पैसे ड्यूज मध्ये काय ऍडजस्ट केले? सरळ साधा सोपा प्रश्न आहे. त्याकडनं हे ड्यूज क्लिअर नाही होत होते सर. हा तो माझा प्रश्न आहे ना ड्यूजचा. तो मी भरणार, कधी भरणार? आणि मी कॅशमध्ये पेमेंट केलं. तुमचा रिकव्हरी एजंट ईएमआय साठी कॅशमध्ये पेमेंट करून घेऊन गेला. तो ईएमआयचे पैसे भरायला पाहिजे. माझ्याकडे रिसिप्ट आहे, त्यावरती ईएमआय अमाऊंट लिहिली आहे. तुमच्याकडून आलेली रिसिप्ट आहे, तरी पण तुम्ही बोलताय ते ड्यूज मध्ये का सबमिट केले तुम्ही पैसे? ते फ्रॉड ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही. त्याचं उत्तर आहे तुमच्याकडनं पण क्लिअर झाले पाहिजे ना मिस्टर मोरे. अहो दादा, इंटिमेट केलं जातं ना सर. हा ते बरोबर आहे, पण ड्यूज ते मी करणार ना क्लिअर, का तुम्ही करणार? तुमच्याकडनं क्लिअर नाही होत होते. तुम्ही बोलताय ना तुमच्याकडून क्लिअर झाले पाहिजेत, तर मी करणार ना क्लिअर. हो तेच सांगतोय मी. 2023 पासून तुमचे बाउन्सिंग आहेत सर. हा खूप टाइम झालाय तुमच्याकडनं क्लिअर नाही तुम्ही होत. जे बोलताय ना ते समजलं, ते मी क्लिअर करणार. त्यापुढे तुम्हाला काय बोलायचं अजून? नाही, मी तुम्हाला जे प्रश्नाचे उत्तर आहेत ते देतोय. हा मग ते मी क्लिअर करणार ना. मग तुम्ही माझे पैसे, ईएमआयचे पैसे ड्यूज मध्ये का टाकले ते मी विचारतो तुम्हाला. तुमची ओव्हरड्यू पेंडिंग होती. ओव्हरड्यू पेंडिंग होती, ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे ना, किंवा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? मी ते सांगतोय सर, तुमच्या काफी टाइमापासून तुमची पेंडिंग आहे सर. अहो ते मला माहिती आहे, तुम्ही तेच मी ऐकतोय. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी का भरणं? ती तुमची भरणं आहे रिस्पॉन्सिबिलिटी. अहो मी तुम्हाला प्रश्न विचारला आता. रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे ना, ते मी भरणार ना, की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते पैसे तुम्ही भरावे?
मी त्याच्यावरती तोच रिप्लाय दिला की खूप टाइमापासून क्लिअर नाही झालेलं, त्यामुळे तुमची EMI जी आहे ती ओव्हरड्यूज मध्ये ऍडजस्ट केलेली आहे, ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आता ती क्लिअर करावी. ते कुणी केली ऍडजस्ट? कुणी केली ती ऍडजस्ट? हॅलो, सन्मान कॅपिटलचं असते. सन्मान कॅपिटल. हो. हा, मग ते कोण करणार होतं ऍडजस्ट? मी करणार होतो. ही सन्मान कॅपिटलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का ऍडजस्ट करणं? तुमच्याकडनं पण क्लिअर नाही होत होते ना, मल्टिपल इंटिमेशन दिलंय सुद्धा. तुम्ही असं डायरेक्ट म्हणजे EMI साठी भरलेले पैसे डायरेक्ट तुम्ही ड्यूज मध्ये क्लिअर करणार? तो कस्टमर भरतो केलं EMI जातं, आणि नंतर ते इंटिमेट केलं जातं. इंटिमेट केलं जातं? कधी इंटिमेट केलं? कुठला मेल आलाय तुमचा? फक्त तुम्ही ड्यूज क्लिअर करायला. मेलवरती हेच लिहित आहे तुमचे एवढे एवढे ड्यूज आहेत, तुम्ही असं ऍडजस्ट करणार आहे, हे करणार आहे, आणि त्यासाठी अथॉरिटी घेतलेली का माझी की तुम्ही ड्यूज ऍडजस्ट करताय? माझ्याकडे प्रूफ आहे तुमचा EMI ची रिसिप्ट आहे माझ्याकडे, त्यामध्ये क्लिअरली लिहिलं आहे, शो होते की EMI अमाऊंट साठी मी पैसे पे केलेत. हे तुम्ही मला काय बोलता दादा? हॅलो, मला सांगितलंय ते सुद्धा परत रिपीट करावं लागते सर, कारण की मी ते सांगतोय की तुमची पेमेंट आमच्याकडनं ओव्हरड्यू क्लिअर नाही झाली. सरळ साधा सोप्या भाषेत उत्तर एकदम क्लिअरली दिलेलं आहे, त्यावरती तुमचं उत्तर आहे का? मी उत्तर दिलं तुम्हाला. काय दिलं तुम्ही उत्तर? उत्तर दिलं की तुमचं काफी टायमापासून तुमचं हे ओव्हरड्यूज पेंडिंग होते, तर त्यामुळे तुमची ऍडजस्ट केलेली आहे, कारण की तुम्हाला तुमचं सर्क्युलर आहे सर. हे तुमच्या ओव्हरड्यूज ची रिस्पॉन्सिबिलिटी असते, तुमच्याकडनं क्लिअर झाली पाहिजे. हा, ते तर मी मान्य करतो ना, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कडनं नाही झालेली आहे ती. हा, मग तुम्ही फ्रॉड करणार? फ्रॉड झाला. फ्रॉड नाही झाला सर. अरे, ओव्हरड्यूज अमाऊंट काय? आणि तुमचे कोणते पैसे हिडन नाही सर, तुमच्या स्टेटमेंट ऑफ अकाउंट मध्ये शो करते ती अमाऊंट. अहो, पण त्याचा साईड इफेक्ट माहिती आहे का दादा? साईड इफेक्ट माहिती आहे? जर कस्टमर EMI साठी पैसे भरतो, त्यानंतर ते जे पैसे जर ड्यूज मध्ये टाकतात तर EMI च्या पैसेवरती पेनल्टी लागते, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट पाडण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण मी भरलेले EMI साठी पैसे, पण ते तुम्ही टाकले ड्यूज साठी, मग तुमच्यासाठी तर ते EMI पेड केलेलं नाहीये. मग तुमच्याकडनं पण रिस्पॉन्सिबिलिटी होती ना सर ओव्हरड्यूज क्लिअर करण्याची, ती तर तुम्ही पुरी नाही केली सर. ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची आहे का? चला साधा आमच्याकडनं पण कॉल जात होते तुम्हाला की ओव्हरड्यू क्लिअर करावी. हॅलो दादा, ऐका ना, मी तुम्हाला सरळ सांगतो, मला ह्याचं सर्क्युलर नाही तर तुमचं नोटिफिकेशन दाखवा आणि तुम्ही माझी अथॉरिटी घेतलेलं ते दाखवा. जर ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही माझ्याबरोबर पुढे बोला. आहे तुमच्याकडे? लोन अग्रीमेंट मध्ये क्लिअरली मेन्शन आहे की कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे क्लिअर करावी, आणि खूप टाइमापासून तुमचा ओव्हरड्यू पेंडिंग होतं असं, आणि तुम्हाला मल्टिपल कॉल्स पण जात होते, आमच्याकडनं कॉल पण गेले जातात की तुमचे बाउन्स क्लिअर करावे. कॉल रेकॉर्डिंग असेल तर माझ्या मेलवरती पाठवावी. आणि रेकॉर्डिंग पाठवली नाही जात सर, मी डेट सांगू शकतो. 17 तारखेला तुम्हाला कॉल गेलेला आहे आमच्याकडनं की तुमचे 17 तारीख. हॅलो 17 तारीख पुढे काय? पूर्ण सांगा. 17 तारीख आणि पुढे काय महिना? कम्प्लीटच करून नाही देते ना तुम्ही. 17 सप्टेंबर 2025 पूर्ण करायला देणार. 17 सप्टेंबर 2025 त्याच्या अगोदर त्याला पण कॉल केलेला. हा इश्यू त्याच्या अगोदर. हो सर, पण तुम्हाला इंटिमेट केलं जातोय आमच्याकडनं की तुमची ओव्हरड्यूज क्लिअर करावी. ते तर आणि तुम्हाला मी क्लिअर जेव्हा मेल केले जातात आम्हाला, तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स गेले जातात की आमच्याकडे हे ओव्हरड्यूज आहे तुमचे. तुम्ही असं डायरेक्टली ऍडजस्ट करू शकता का? त्यामध्ये माझ्याकडे एक रिसिप्ट आहे तुमची, त्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे मी EMI साठी पैसे भरलेले आहेत. तुम्ही काय माझे पैसे EMI साठी क्लिअर केले जातात पैसे, पण तुमचे ओव्हरड्यूज पण बाकी आहेत ना सर. आता तुम्ही क्लिअर नाही झाले. तुमच्या बोलण्यावरून हे सिद्ध झालं. तुम्ही आता बोललात हो सर, तुम्ही रिसिप्ट वरती लिहिले EMI साठी पे केलेले आहेत पैसे. मी असं बोललं की तुमच्या EMI क्लिअर केल्या असतील, पण तुमचे ओव्हरड्यूज पण बाकी आहेत. तुम्ही आता बोलतात, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. तुमचं नाव काय आहे? हा ठीक आहे सर, माझं नाव प्रतीक आहे. मी बोललो की तुमचे EMI तुम्ही क्लिअर केले असेल, पण तुमचे ओव्हरड्यूज पेंडिंग आहेत. पूर्ण नाव? माझं नाव प्रतीक आहे, प्रतीक महाडिक. आणि तुमचं सर्क्युलर आहे का असं ऍडजस्टमेंट करण्याचा? तुम्हाला सांगितलं सर का कोणत्या रिझननी सर. मी तुम्हाला रिपीटेडली तेच बोलतोय की तुमचे ओव्हरड्यूज पेंडिंग होते. सन्मान कॅपिटलचं नोटिफिकेशन आहे का असं, म्हणजे कस्टमरचे तुम्ही ओव्हरड्यू पैसे ऍडजस्ट करू शकता म्हणून? बघा तुम्हाला तेच मी सांगतोय, तुमचे ओव्हरड्यूज तुम्ही बोलता ना ते लोन अग्रीमेंट वरती लिहिलेलं आहे, ओव्हरड्यू जर असं पे नसेल केलं तर ऍडजस्ट होणार. दाखवा, ते माझ्याकडे पण अग्रीमेंट आहे. कुठे लिहिलं दाखवा ऍडजस्ट करणार म्हणून, असा शब्द लिहिलेला आहे तिकडे. किती खोटं, किती खोटं. मोरे
खोटं मी बोलत नाही. मी तुम्हाला काही खोटी जानकारी नाही दिली आहे. मी म्हणालो तुम्हाला तुमचे ओव्हरड्यू पेंडिंग असतील. हो, आता तुम्ही तर ते बोललात तुमचे ना, मुद्दा भटकू नका. आता तुम्ही बोललात ना लोन अग्रीमेंट वरती लिहिलंय, तिथे असं कुठे मुद्दा लिहिलंय ते? भटकवत नाही सर. मी असं लोन अग्रीमेंटचं काही काढलंच नाही. अहो, तुम्ही तुम्ही आता काढलं बोललात, तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. रिस्पॉन्स देतोय. हा रेकॉर्डिंग माझ्याकडे असतोय सर. रेकॉर्डिंग मला आहे माहित दादा. आहे की मी तुम्हाला तुम्ही म्हणालो. रेकॉर्डिंग ऐका परत एकदा. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, हा रेकॉर्डेड कॉल आहे. हो सर, मला माहित आहे की हा रेकॉर्डेड कॉल असेल. पण मी हे सांगितलं की तुमचे ओव्हरड्यू पेंडिंग असतील तर तुमचे क्लिअर होणे ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी सर. मान्य करतो. पुढे तुम्हाला हे ओव्हरड्यूज क्लिअर करावे लागतील सर. हा ते मी करणार आहे ना पुढे. ते तर त्यासाठी आरबीआयने रूल पण काढलाय. जर ओव्हरड्यूज क्लिअर होत नसतील त्यावरती पेनल्टी लावायची आणि ते कस्टमरची जिम्मेदारी असते. बोला आता पुढे. हो मी सांगितलं तुमचा. मग पुढे मग तुम्ही ते मी पुढे तेच आहे सर. फायनल डिसिजन तेच आहे की तुम्ही मुद्दा का भटकवताय? मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारतो. तुम्ही परत ड्यूजचं मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? तुम्ही ईएमआयचे पैसे ड्यूज मध्ये का टाकले? सांगितलंय तुम्हाला की ओव्हरड्यू पेंडिंग असल्यामुळे ते टाकले गेलेले आहेत. हे कारण व्हॅलिड नाही आहे. हे कारण चुकीचं आहे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे का? तुम्ही प्रूफ वरती बोला. मी तुम्हाला बोलतोय की मल्टिपल बाउन्सिंग हे होतात तर तुमची प्रूफ रिस्पॉन्सिबिलिटी असेल. प्रूफ पाहिजे मला. प्रूफ असं बोलून जमत नाही दादा. मला प्रूफ वरती बोला. तुमच्याकडे प्रूफ आहे का याचा जे बोलताय ते? बघा ह्याच्या रिगार्डिंग तुमचे ओव्हरड्यूज आहेत ते मल्टिपल आहेत आणि त्यामुळे सर कस्टमर ची क्लिअर नाही होते 2023. ह्याचा प्रूफ आहे का तुमच्याकडे? मी ते बोलतोय. परत तुम्ही तोच विषय बोलताय. हो कारण की तेच रिझन आहे सर. कारण की तुमचे मल्टिपल बाउन्सिंग आहे. प्रूफ सांगा. प्रूफ ते तुमचं रिझन पण व्हॅलिड नाहीये. ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. फक्त तुम्ही हेच बोलताय. मी तुम्हाला कारण की ते तुमचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे मिस्टर मोरे. ते मी मान्य करतो. माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी तुम्हाला प्रश्न काय विचारतो? ईएमआयचे पैसे ड्यूज मध्ये काय ऍडजस्ट केले त्याचा प्रूफ आहे का? प्रूफ आहे कारण की तुमचे मल्टिपल बाउन्सेस आहेत. हे तुझा प्रूफ आहे सर. हे तुझा प्रूफ आहे. मल्टिपल बाउन्सिंग तुमचे असं हे 2023 पासून 2023 तुम्ही बोललात पासून प्रूफ आहे माझा. मग हे कुठे लिहिलेलं आहे? तो कशामध्ये ते प्रूफ आहे ते मला पाठवा आणि कशात आहे ते सांगा. तुम्हाला कळवलं जातं की ह्याच्याबद्दल तुमचे ओव्हरड्यूज आहेत ते तुम्ही क्लिअर तुमच्याकडनं क्लिअर नाही होत होते. कुठे लिहिलेलं आहे त्याचा प्रूफ सांगा ना. ते कुठे लिहिलेलं आहे ते सांगा ना मला. लोन अग्रीमेंट मध्ये मेन्शन असतं की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे लवकर क्लिअर करावी. आता तुम्ही लोन अग्रीमेंट म्हणलात. मग लोन अग्रीमेंट असं लिहिलंय का तिथे ऍडजस्ट करणार म्हणून? बघा लोन अग्रीमेंट वरती मेन्शन असतं की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे लवकर क्लिअर करावी. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे का तिथे ऍडजस्ट करणार म्हणून? हॅलो. हो लिहिलेलं आहे. हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे लवकर क्लिअर करावी करून. हा असं लिहिलंय ना. मग तुम्ही ऍडजस्ट करणार असं लिहिलेलं आहे का लोन अग्रीमेंट वरती? 2023 पासून तर ते क्लिअर नाही झालेच ना तुमचे पण सर. हो तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही त्याचं उत्तर देताय का? फक्त तुम्ही तुमचंच गाणं गाताय. मी तुम्हाला काय विचारतो? तुम्ही लोन अग्रीमेंट वरती बोलताय ना तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे का तुम्ही ऍडजस्ट करणार म्हणून असा शब्द लिहिलेला आहे का? कारण की सर आम्ही तुम्हाला मेल पण पाठवत होतो याच्या रिगार्डिंग की तुमचे ओव्हरड्यूज पेंडिंग आहेत सर. आम्ही कॉल पण करत होतो. अहो तुम्ही माझी अथॉरिटी घेतली. तुमच्याकडे लिगल प्रूफ आहे का? मी तुम्हाला ते विचारतोय. मी तुम्हाला सांगितलं की तुमचे ओव्हरड्यूज पेंडिंग असल्यामुळे तुमची ऍडजस्ट केलेली आहे सर. तुमचं एक काम करा. तुम्ही ना मला ना जे बोलता ते मेलवरती पाठवा. मी मग परत तुम्हाला कंप्लेंट करतो आणि आरबीआयला पाठवतो. परत पुढच्या अथॉरिटीकडे पाठवतो मी. तुमचे हे आणि ही ऑडिओ रेकॉर्डिंग पण मी तुमची पाठवतो. तुमचं डेझिग्नेशन काय तिकडे? फ्लो सुपरवायझर. अच्छा. कुठला सुपरवायझर आहे? फ्लोर सुपरवायझर. हा ठीक आहे चालेल. मी पाठवतो आरबीआय कडे. आणि जे बोलताय ना पॉलिसी आणि त्यामध्ये लिहिलेलं नाही तुम्ही असं एकदम फालतू कारण देताय ना ते मला पाहिजे मेलवरती. मी आरबीआयला पुढे ती केस फॉरवर्ड करेल. आणि बरेच ना बघतो पुढे काय होतं ते. मला येतं सर्व काय करता. अजून काय बोलायचं? हॅलो. नाही थँक्यू. मला बोलायचं अजून. मला दुसरा बोला ना तुम्ही. हो काढा ना. माझं इंटरेस्ट रेट जे तुम्ही वाढवलंय आरबीआयचं जे सर्क्युलर आहे 2023चं 1 एप्रिल 2024 पासून ते सर्क्युलर अप्लाय झालंय. त्यामध्ये असं क्लिअरली लिहिलंय जर तुम्ही इंटरेस्ट रेट वाढवताय पण मी कॅशमध्ये पेमेंट करतोय. भले मला 10 दिवस लेट झाला ड्यू दिस नंतर कॅश पेमेंट लेट करायला तरी पण तुमची अथॉरिटी नाही होत की तुम्ही इंटरेस्ट रेट वाढवावा. कारण का लोन अकाउंटमध्ये क्लिअर दिसतंय की मी कॅशमध्ये पेमेंट करतोय. पण त्या सर्क्युलरमध्ये असं क्लिअर लिहिलं आरबीआयने की तुम्ही माझं इंटरेस्ट रेट वाढू शकत नाही. कारण मी कॅशमध्ये पेमेंट केलंय. ड्यू टू तुमचं ईसीएस अपडेट होत नसेल त्यामुळे तुम्ही ते हे केलंय. म्हणून मी तुम्हाला
परत पुन्हा एकदा विनंती करतो, माझा जो इंटरेस्ट रेट होता तो पुन्हा इंटरेस्ट रेट करावा. आणि ह्यासाठी पण मी तुम्हाला सर्क्युलर पण त्या मेलवरती पाठवलाय. कुठला सर्क्युलर आहे ते? ठीक आहे. त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला मेल केलेला आहे की रेट ऑफ इंटरेस्ट कारण की तुमचे मल्टिपल बाउन्स असल्यामुळे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढवलेला आहे. आणि जून 2025 च्या अराउंड तुम्हाला मेल आला असेल की नॉन कम्प्लायन्समुळे जे रिझन आहे त्याच्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट वाढतो. नॉन कम्प्लायन्सचा अर्थ समजतो? हो समजतो, म्हणून मी सांगतोय. सांगा ना मराठीत सांगा ना. हे तुमच्याकडनं मल्टिपल बाउन्स झाल्यामुळे तुम्ही हे ट्रॅकवर नसल्यामुळे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला गेला. मल्टिपल बाउन्स झाला हे मान्य, पण आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये तुम्ही वाचा की मल्टिपल बाउन्स झाला पण मी कॅशमध्ये पेमेंट केलेलं आहे 10 तारखेच्या ड्यू डेट नंतर. आणि ते बोलून द्या दादा पहिला, नंतर तुम्ही बोला, मी तुम्हाला बोलायची संधी देईल. 10 तारखेनंतर ड्यू डेट नंतर मी कॅशमध्ये पेमेंट केलेलं आहे. आणि त्या आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही फक्त पिनल चार्जेस लावू शकता, तुम्ही इंटरेस्ट रेट कॅपिटलाइज करू शकत नाही. आणि तिथे नॉन कम्प्लायन्स ऑफ ते असं लिहिलंय की तुमचं ईसीएस आहे ना ते अपडेट व्हायला लेट होतं, ते त्यामुळे ती तुमची चुकी निघते, माझी चुकी नाही निघत. त्यामुळे तुम्ही इंटरेस्ट रेट वाढू नाही शकत. हे आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये क्लिअर स्टेट केलेलं आहे. आणि ह्याच्यावरती तुमचं उत्तर परत काय ते मला सांगा, मी आता ऐकतो, तुम्ही बोला. हे बघा, तुम्हाला मेल केलेलं आहे, हे एक डॉक्युमेंट प्रूफ तुम्हाला पाठवलेलं केलेलं आहे की तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट हे कशाबद्दल वाढत आहे. तर हा रिझन जो असतो तो त्याच्यामुळे क्लिअर नाही झाल्यामुळे हा रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला गेलेला आहे. आणि हे तुम्हाला मेलवरती पण पाठवलेलं गेलं आहे. काय क्लिअर न झाल्यामुळे? मल्टिपल बाउन्सेस. मी बाउन्सेस क्लिअर नाही केले तुमचे? तुमचे मल्टिपल बाउन्सेस होते ना सर, तुमचे मल्टिपल बाउन्सेस असल्यामुळे हे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला गेलेला आहे. हे तुमचं क्लिअरली मेन्शन आहे. मी बोलून दाखवतो तुम्हाला. करतो की कस्टमर करतो? पैसे कॅश कस्टमर बाउन्स नाही, कॅश भरल्यानंतर, कॅशमध्ये पेमेंट झाल्यानंतर ईसीएस बाउन्स कोण करतो? ठीक आहे, बघा तुम्ही ईसीएस रजिस्टर करावी, मग त्याच्यानंतर तुमचा ईसीएसनी तुमचा ईएमआय चालतंय. आणि तुम्हाला हा बोला. ईसीएस कॅशमध्ये भरल्यानंतर पेमेंट ईसीएस बाउन्स कोण करतो? हे बघा, ईसीएस प्रेझेंट केलं जातं सर, कारण की तुम्ही कॅशनी पेमेंट करता तर हे अपडेट व्हायला सर टाइम लागतो, कारण की ईसीएस जो आहे ऑटोमॅटिक हे असतं. फर्स्ट ईसीएस अगर प्रेझेंट झाला आणि बाउन्स झाला तर सेकंड ईसीएस 7 वर्किंग डेज मध्ये परत हिट होतो अकाउंटवरती. हा, पण माझे पेमेंट तर झालेलं आहे ना, अकाउंट स्टेटमेंट मध्ये दिसते माझं पेमेंट तर झालेलं आहे, बरोबर ना? पण तुम्ही तरी पण ईसीएसला बाउन्स करताय, बरोबर ना? मग त्याप्रमाणे आरबीआयच्या सर्क्युलरनुसार तुम्हाला फक्त पिनल चार्जेस लावायचे, इंटरेस्ट रेट कॅपिटलाइज तुम्ही करू शकत नाही. ह्याच्यावरती तुमचं उत्तर काय? मी सांगितलेलं गेलं आहे तुम्हाला सर, इंटरेस्ट रेट जो वाढलाय आणि तुम्हाला मेलवर पण गेलाय, मी वाचून पण दाखवतो. वी वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट द इन्क्रीज इन रेट ऑफ इंटरेस्ट टुवर्ड्स युअर लोन अकाउंट इज ड्यू टू नॉन कम्प्लायन्स विथ द स्टँडर्ड कंडिशन रिलेटेड टू मल्टिपल बाउन्सिंग इन लास्ट 12 months ॲज पर द टर्म्स अँड. ते काय लिहिलंय? मल्टिपल बाउन्सिंग कधी होतं? जर कॅश पेमेंट मी भरलेला आहे तरी पण तुम्ही बाउन्सिंग करताय तर ती चुकी तुमची आहे. आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये असं लिहिलेलं आहे. आणि त्यासाठी फक्त तुम्ही पिनल चार्जेस अप्लाय करू शकता, इंटरेस्ट रेट कॅपिटलाइज करू शकत नाही. आणि मी तुम्हाला मेलवरती हे क्लिअरली पाठवलेलं आहे. आणि आम्ही पण हे क्लिअरली तुम्हाला पाठवलेलं आहे की तुमच्या मल्टिपल बाउन्समुळे नवीन मेल पाठवलाय का तुम्हाला? यासाठी मी तुम्हाला नवीन मेल पाठवलेला आहे आरबीआयच्या सर्क्युलरनुसार. ठीक आहे सर, कारण की त्याच्यावरती मी चेक करू शकतो की ऑलरेडी रिक्वेस्ट ऍक्टिव्ह आहे आरबीआयच्या ह्याच्यावरती, तर त्याच्यावरती मी हायलाईट करतो हे तुम्हाला रिस्पॉन्स पाठवायला. डेफिनेटली हे रिस्पॉन्स तुम्हाला. कुठे बोलत जाऊ नका कस्टमर बरोबर. मी तुम्हाला एवढं समजून सांगतोय, आरबीआयची गाईडलाईन सांगतोय, तरी पण तुम्ही खोटेच बोलत चाललेत. तुम्हाला मी समजून सांगितलं. हे तुम्हाला मेलवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही मेलवर सांगू नका, मी तुम्हाला सांगतो बघा. जर बाउन्सिंग होतं आणि त्याच्या अगोदर मी कॅशमध्ये पेमेंट केलंय तरी पण तुम्ही बाउन्स ईसीएस हे ऍक्टिव्ह करताय त्यामुळे बाउन्स होतंय. पण माझं पेमेंट झालेलं आहे माझ्या स्टेटमेंटनुसार, तर हे बाउन्सिंग तुम्ही दाखवताय ना. पण माझं त्यासाठी पण माझी कॅशमध्ये ईएमआय अगोदरच पे झाले आहे. तर आरबीआयच्या सर्क्युलरनुसार तर तुम्ही फक्त पिनल चार्जेस लावू शकता, इंटरेस्ट रेट कॅपिटलाइज करू शकत नाही.
हे लक्षात ठेवा आणि कुठल्या कस्टमरला असं बोलू नका. ठीक आहे, मी फीडबॅक घेतो याच्यावरनं, पण ॲज पर मेल ॲज पर प्रोसेस जे झालेलं आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय असं. ते मला सांगू ते नका. पण मी माझं जे होतं ते तुम्हाला सांगितलं मुद्दा. आणि तुमच्याकडून मला कुठलाच चांगला रिस्पॉन्स भेटलेला नाहीये आणि माझ्या प्रश्नाची उत्तरे पण नाही भेटलेली आहेत. नाही तुम्ही मला सर्क्युलर दाखवला नाही, काय दाखवलं आणि तुमच्याकडे प्रूफ पण नाही. काय ईएमआयचे पैसे ड्यूजमध्ये काय ऍडजस्ट केले म्हणून त्याचा प्रूफ पण नाही तुमच्याकडे. काय बोलायचं त्या होतं? गोष्टीवर मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलो आहे सर. ते प्रूफ मागितलं मी तुमच्याकडून, रिझन नाही मागितलं. कारण की हे तुम्हाला मल्टिपल टाइम इंटिमेट केलं जातं, आमच्याकडनं मेल पण जातो की हे ड्यूज तुम्हाला तुमचे आधीचं पेंडिंग आहे. सर्क्युलर सांगितलं, तुमच्याकडून प्रूफ मागितलं, ते तुमच्याकडे आहे का? प्रूफ आहे तुमच्याकडे? रेट ऑफ इंटरेस्टसाठी तुम्हाला ऑलरेडी मेलवरती पाठवलेलं आहे, काय रिझनमुळे वाढवलेलं आहे सर. तुमचा कॉल आहे की तुम्हाला ते चुकीचं आहे, ते मी करून टाकेल. आणि मला ते ईएमआयचे पैसे ड्यूजमध्ये काय ऍडजस्ट केले त्याचा काय प्रूफ आहे का? मी तुम्हाला सांगितलं सर, मल्टिपल बाउन्समुळे तुमचे ड्यूज पेंडिंग आता असल्यामुळे. तुम्हाला बाउन्सिंगचं रिझन सांगितलं ना, एवढं चांगल्या सोप्या भाषेत सांगितलं तरी तुम्हाला समजलं नाही तर मी काय करू? आणि तुमच्याकडे प्रूफ पण नाही, तुम्ही फक्त रिझन देताय, तर मी काय बोलू? तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं अजून? सॉरी, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय बोलायचं? मी सांगितलं तुम्हाला जे मी पण जे होतं तुम्हाला सांगितलं. मी फीडबॅक मेन्शन करतो, जे पण रिक्वेस्ट ऍक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल मी फीडबॅक मेन्शन करतो, जे तुम्ही मला सांगितलं ते. नशीब तुम्हाला समजलं. धन्यवाद. याच्याविरुद्ध अजून काय जानकारी? नाही, नको नको ठेवा, मला पण फीडबॅक द्यायचा आहे तुमचं रेटिंग. थँक्यू सो मच. तुमचा टाईम दिल्याबद्दल तुमचा दिवस शुभ असो. कॉल कट नाही करणार, मला रेट द्यायचे आहेत आता. हां ठीक आहे सर, मी फीडबॅक पाठवतो. Please provide your feedback on the basis of your interaction with our executive. Please rate us on the basis of overall experience of your call. Press 5 for 5-star rating. Press 4 for 4-star rating. Press 3 for 3-star rating. Press 2 for 2-star rating. Press 1 for 1-star rating. Please provide your rating on officer's ability and politeness on the basis of your interaction. Press 5 for 5-star rating. Press 4 for 4-star rating. Press 3 for 3-star rating. Press 2 for 2-star rating. Press 1 for 1-star rating. Thank you for your valuable feedback.